सध्या सर्वत्र घरगुती वापरास लागणाऱ्या गॅसचा तुटवडा असल्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा लाडक्या बहिणीच्या डोक्यावर जळतानासाठीच्या लागणाऱ्या इंधनाची मोळी वाहण्याची वेळ आल्याचं चित्र दिसते। बीबी परिसरात हे चित्र पाहायला मिळते। लाडक्या बहिणींना घरगुती वापरासाठी लागणारा गॅस मिळण्यासाठी गॅस एजन्सी समोर दिवसभर ताटकळत उभं राहावं लागतंय, तरी सुद्धा गॅस मिळत नाही। उन्हाळा सुरू झाला असून सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत आणि त्यातच लाडक्या बहिणींना गॅस मिळत नाही। ग्रामीण भागामध्ये हे दिवस महिलांना शेवया, कुरडई, खारोडी करण्याचे दिवस आहेत आणि या काळामध्ये गॅसची असुविधा दिसून येते। संबंधित विभागानं याकडे लक्ष देऊन गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता महिला वर्गाकडून केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये दोन्ही ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागामधील महिला सकाळी 6 वाजेच्या आत या ठिकाणी आपल्याला जळतण गोळा करताना दिसत आहेत। जवळपास 10 दिवस गॅस मिळत नसून बुक झालेल्या गॅसधारकांना सुद्धा गॅस मिळत नाही। या पार्श्वभूमीवर लोणार तालुक्यातील बीबी येथे काही महिला आपण बघत आहात, जळतण गोळा करताना आपण पाहत आहात। अगदी सकाळी 6 वाजता या महिला जंगलामध्ये जळतण गोळा करताना दिसत आहेत। पोहरादेवी मंदिर इथं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलंय। वाशिम ते रिसोड या प्रमुख मार्गावर काल रात्रीपासून डिझेल टंचाईची समस्या तीव्र झाली आहे। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्यानं वाहन चालकांना तात्काळ थांबावं लागलंय। विशेषतः पोहरादेवी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेले भाविक परतीच्या प्रवासात अडकून पडलेत। रात्री उशिरापर्यंत डिझेल न मिळाल्यामुळे काही वाहन चालकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करून झोपण्याचा निर्णय घेतलाय। महिलांसह लहान मुलांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाचीही कमतरता भासत असल्याचं भाविकांनी सांगितलंय। स्थानिक प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। आम्ही पोहरादेवीला गेलतो साहेब। आम्ही घनसावंगीचे उपरा बोरगाव तालुका घनसावंगी आम्हाला जिल्हा जालना। तर पोहरादेवीने येता येता आम्हाला वाशीमध्ये डिझेल संपलं। थोडं डिझेल होतं तर आम्ही ह्या पंपापर्यंत आलो। 10 वाजता आलो समजायचं आम्ही। 10च्या नंतर भेटन म्हणे थोडं थांबून, पण गाड्यावाले काही आम्हाला इथं थांबले, काही कॅनी घेऊ कोणी मोटरसायकलवर कॅनीवर, कोणी गाड्या काही थांबले, काही गेले गावाकडे। पण आम्हाला डिझेल नाही म्हणून आम्ही थांबलो जाता सध्या इथं जायची अडचणी आम्हाला गावाकडे राहिला। आम्हाला काय आहे तर पर्याय आता पोरं सोरं संघ डिझेल नाही म्हणून हे रस्त्यावर पडून आता लेकर मच्छर चावा लागले त्याला। आम्ही बुधवारी गेलतो, आम्ही मंगळवार बुधवार। तर ते आमचं परंपरा, ते आम्ही जातोच ना पोहरादेवीला। बुलढाणा तालुक्यातील खुपगाव इथं शेकडो वर्षांची परंपरा जपणारी देवीची यात्रा यंदाही उत्साहात पार पडली। या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरणारं देवीचे सोंग पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी परिसरातील शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यात्रेला हजेरी लावत मनोभावे देवीचं पूजन केलं। भाविकांच्या आग्रहास्तव तुपकरांनी डफड्याच्या तालावर ठेका धरत पारंपरिक नृत्य सादर केलं। देवीच्या सोंगासमोर पावली दाखवत रविकांत तुपकरांचं हे आगळं वेगळं रूप पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले। ग्रामीण परंपरा, संस्कृती आणि लोकजीवनाशी आपली नाळ अजूनही घट्ट असल्याचं त्यांनी या कृतीतून दाखवून दिलं। खुपगावची ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा उत्सव ठरले असं चित्र यावेळी पाहायला मिळालं। चांदवड तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय। या जोरदार पावसाचा फटका कांदा, मका आणि गहू तसंच द्राक्ष आणि आंबा फळबागांना बसलाय।
काढणीस तयार झालेली पिकं आणि आधीच काढून ठेवलेला गहू आणि मका यांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली। शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरते। चांदवड तालुक्यातील शेतकरी महिला शिलाताई ठाकरे यांनी या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कष्टानं पिकवलेलं कांदा, गहू आणि मका पिकं अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेत। तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। संस्था तो स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। हा निर्णय विद्यार्थी आणि संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत क्लेशदायक असल्याचं सांगत या राजीनाम्याविरोधात DYFI आणि SFI विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। हा राजीनामा मंजूर करू नये या मागणीसाठी आज SFI आणि DYFI या संघटनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। संस्थेनं डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांचा राजीनामा मंजूर करू नये, अन्यथा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। नांदेड एज्युकेशन सोसायटीमध्ये डॉक्टर काब्दे सर राजीनामा दिले, तुमच्याबद्दल काय भावना आहे? मागील काही दिवसांपासून जे आहे ते सायन्स आणि पीपल्स कॉलेजमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडं कुठंतरी नाराज होऊन काब्दे सरांनी आपला राजीनामा संस्थेकडे पाठवलेला होता आणि आमची सगळी विद्यार्थी संघटनेची इच्छा आहे की काब्दे सरांनी ते राजीनामा परत घ्यावा आणि त्यांचा राजीनामा संस्थेने मंजूर करू नये। संस्था कुठेतरी त्यांचा राजीनामा स्वीकारण्याच्या तयारीत होती आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने जे आहे ते आज येऊन आम्ही इकडं जे आपले संस्थेचे सचिव आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे की काब्दे सरांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत स्वीकारू नये। गोविंदभाई सराफ असतील, स्वामी रामानंद तीर्थांचा वारसा या कॉलेजला लाभलेला आहे। गोविंदभाई सराफ असतील, सदाशिवराव पाटील असतील, बारलिंगे असतील, यांचा जो वारसा आहे, यांची जी परंपरा आहे ती परंपरा आणि तो वारसा कायम ठेवत डॉक्टर व्यंकटेश काब्दे सरांनी इथल्या तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे आणि या संस्थेचं कामकाज त्यांनी चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी अशा चुकीच्या घटनेमुळे आणि चुकीच्या गोष्टीमुळे काब्दे सरांनी राजीनामा देऊ नये हीच आमची अपेक्षा आहे आणि जर कदाचित संस्थेने त्यांचा राजीनामा स्वीकारला तर आम्ही विद्यार्थी संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन करू। पत्की नांदेड एज्युकेशन सोसायटीची मी सचिव आहे आणि गेल्या 25 वर्ष म्हणजे 2000 पासून मी काब्दे सरांच्या सोबत काम करते आहे। सध्या काब्दे सरांची तब्येत चांगली नाहीये, त्यांना चालायलाही त्रास होतोय, थोडासा डिमेन्शियाचा त्रास होतो आहे आणि म्हणून सरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। खरं तर ते निवडणुकीच्या वेळेसच म्हणाले होते, पण आम्ही त्यांना थांबवलं होतं। पण आता सरांनी डायरेक्ट राजीनामा पाठवून दिलाय। आमचा यामध्ये काही रोल नाही। सरांना आम्ही खूप समजूत काढली की सर काम आम्ही करतो पण तुम्ही राहा, तुम्ही आमचा चेहरा आहात, संस्थेचा चेहरा तुम्ही आहात, तुमच्या नावाने संस्था स्वामीजींच्या नंतर भाईनंतर तुमच्या नावाने संस्था ओळखली जाते। पण सर त्यांच्या तब्येतीमुळे हे काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। आमचा याच्यात रोल एवढाच आहे की सरांच्या इच्छेचा सन्मान करणे। त्यांनी राजीनामा वापस घेतला तर आमच्या एवढा आनंदी कोणी असणार नाही, कारण आम्हाला घरातल्या वडीलधाऱ्या माणसाला त्यांचा पाठीवर हात पाहिजेच आहे। पण सर म्हणतायत की माझी तब्येत चांगली नाही आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असं त्यांचं म्हणणं आहे। अजूनही सरांनी राजीनामा मागे घेतला तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, अजिबातच नाही। आम्हाला त्यांनी त्यांच्याच पठडीमध्ये तयार केलेलं आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पाटील काकांनी आणि काब्दे सरांनी यांनी आम्हाला सुरुवातीपासून सांगितलंय की आपली स्वामीजींची संस्था आहे, गोविंदभाईंची संस्था आहे, कुरुंदकरांची संस्था आहे आणि आपल्याला त्यांच्याच मार्गाने जायचंय आणि आम्ही त्यांच्या मार्गानेच जातो। आज आम्ही इथे एका गंभीर आणि संवेदनशील प्रश्नासाठी एकत्र आलेलो आहोत। डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर हे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत, पीपल्स कॉलेज आणि सायन्स कॉलेजच्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत। त्यांनी काल संस्थेचा राजीनामा दिलेला आहे। तर आमचं विद्यार्थी म्हणून एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जे राजीनामा दिलेला आहे त्या संस्थेचे जेवढे काही सदस्य वगैरे आहेत त्यांनी राजीनामा मंजूर करू नये या मागणीसाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर हे
विद्यार्थ्यांच्या तळागाळातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नासंदर्भात त्यांनी प्रश्न जाणून घेतलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जे त्यांनी राजीनामा दिलेला आहे ते राजीनामा मंजूर करू नयेत. कारण का असे अध्यक्ष लाभणं हे या काळाला गरज आहे आणि अशा संस्थेमध्ये अध्यक्ष असणं खूप गरजेचं आहे. कारण डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर हे सायन्स कॉलेज पाहता आपण पीपल्स कॉलेज जर पाहिलं तर एक उत्तम कॉलेज असं आहे आणि इथे अनेक विद्यार्थी येऊन ऍडमिशन घेत असतात. कारण इथल्या प्राध्यापकांचं वर्तवणूक अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ठेवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा माघार घ्यावा अशी आम्ही विद्यार्थी संघटनेकडे SFI संघटनेच्या वतीने इथे आम्ही निवेदन दिलेले आहे आणि चर्चा केलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी विचार करून राजीनामा मंजूर करू नये ही आमची मागणी आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेमध्ये चोरीची घटना उघडकीस आली. चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. अभ्यासिकेतील सोलर प्रणालीतील 2 बॅटरी, इन्व्हर्टर मशीन आणि काही इतर साहित्य चोरीला गेले. चोरट्यांनी 2 दरवाजांचं नुकसान करून आत प्रवेश केला असल्याचं समजते. याबाबत येवला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. गावात गस्त आणि पेट्रोलिंग वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलंय. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी विशेष लक्ष देण्याची मागणी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. खूप दुःखद दिवस आहे. अनेक वर्षापासून जवळजवळ ही अभ्यासिका स्थापन झाल्यापासून किंवा तिचं काम झाल्यापासून आज जवळजवळ 8 वर्ष झालेले आहेत. या अभ्यासिकासाठी किंवा इतर जे काही सोयी सुविधा आहेत या सोयी सुविधेसाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की शासकीय काम म्हटलं की 50 रुपये जर तुम्हाला सामाजिक कामासाठी आणायचे असेल तर 50,000 किंवा 5,000 त्या ठिकाणी चक्र मारावं लागतात. इतक्या अथक परिश्रमातून आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये समस्त चिचोंडीकरांच्या हृदयामध्ये असलेली अभ्यासिका, सर्व सोयींनी उपयुक्त असलेली अभ्यासिका या ठिकाणी आज या अभ्यासिकेमध्ये काही दिवसांपूर्वी 5-7 महिन्यांपूर्वी सोलर सिस्टीम त्या ठिकाणी शासकीय योजनेतून कार्यान्वित करण्यात आलेली होती. अनेक विद्यार्थी या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी अभ्यास करतात. दिवस असेल रात्र असेल या ठिकाणी येतात, अभ्यास करतात. परंतु हे सर्व करत असताना काही समाजकंटकांनी काल त्या ठिकाणी या ठिकाणी असलेली बॅटऱ्या ज्या आहेत, सोलर बॅटऱ्या आणि इन्व्हर्टर यांची चोरी केली. खरोखर ही खेदाची गोष्ट आहे की ज्या अभ्यासाच्या माध्यमातून या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी येऊन ज्ञानार्जन करतात आणि अशा विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये एक प्रकारे खंड पाडण्याचं काम या समाजकंटकांनी केलं आहे. तर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पोलीस बांधव यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. झालेली चोरी जी आहे त्याच्याबाबत वार्तांकन करण्यासाठी आमच्या गावातील एक कर्तव्यदक्ष प्रतिनिधी 24/7 न्यूजचे श्री प्रवीण भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमची बातमी जी आहे ती या ठिकाणी प्रसारित केली. याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. तेल्हारा शहरात रामनवमी निमित्त उत्सव, भक्ती, उत्साह आणि जल्लोषाचा अनुभव देणारा ठरलेला आहे. हजारो रामभक्तांनी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला. शोभायात्रेत भव्य झाकी, भगवे ध्वज, जय श्रीरामच्या घोषणा आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, पोलीस स्टेशन रोड आणि महाराणा प्रताप चौक यासह विविध ठिकाणी फुलांच्या वर्षावात आणि भक्तांच्या उत्साहात शहर सजलं होतं. शहरातील सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी रामभक्तांसाठी पाणी, चहा आणि अल्पोपहाराचं स्टॉल उभारून सेवा दिली. शोभायात्रेचा समारोप राम मंदिरात भक्तिमय वातावरणात करण्यात आला. राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं नांदेड शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये रेणुका माता मंदिर, गाडीपुरा येथून अशोकनगर वर्कशॉप पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येनं भाविक आणि युवकांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. शहरात भक्तिमय वातावरणात निर्माण केलं गेलं. रॅलीची सुरुवात रेणुका माता मंदिर परिसरातून करण्यात आली. भगवान श्रीराम यांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. येवला तालुक्यातील पिंपरी अंगणवाडीत रामनवमी निमित्त बालकांसाठी खास उपक्रम राबवण्यात आला.
अंगणवाडी सेविका संगीता शरद पगारे आणि मदतनीस वंदना नानासाहेब म्हस्के यांनी मुलांना अ पासून राम या शब्दापर्यंत शिकवून रामनवमीचं महत्त्व समजावलं. मुलांच्या पाटीवर राम हा शब्द लिहून घेण्याचा उपक्रम केला गेला, ज्यामुळे अक्षर गिरवणी आणि संस्कार एकत्र साजरे झाले. काय आता हे राम म्हण ना संकेत. काय लिहिलं तू? राम. राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं तिरोडा शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त तिरोडा शहरात भक्तीच्या जनसागर लोटल्याचा बघायला मिळालं. दुपारी 12 वाजता निघालेल्या दुचाकी रॅली आणि सायंकाळी निघालेल्या आकर्षक झाक्या आणि भाविकांसाठी करण्यात आलेलं महाप्रसादाचे अनेक जागी स्टॉल लावून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नाशिक नगरीत प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त मुक्तिधाम पंचवटी परिसर आणि पंचक मंदिर येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ठिकाणाहून पालखीची सुरुवात झाली आणि ढोल ताशा डीजे आणि राम भजनांच्या गजरात महिला पुरुष आणि युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध स्थळांवर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती आणि संपूर्ण शहर सजवण्यात आलं होतं. श्री रामनवमीच्या पवित्र पर्वानिमित्त आलापल्ली इथं कंकडालवार परिवाराकडून भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. श्रीराम चौक इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉक्टर अजय कंकडालवार, नेत्या सोनाली कंकडालवार आणि काँग्रेस नेते हनुमंत मडावी यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.